दरम्यान मुंबईमध्ये भाजपचं टेन्शन वाढलंय। वडाळ्यातील वॉर्ड 200 मध्ये भाजपची बंडखोरी शमवण्यात नेत्यांना अपयश आलंय। आमदार कालिदास कोळंबकर यांचे पीए संदीप पानसांडे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम आहेत। मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांची भेट घेऊनही धुमाळे यांनी माघार घेण्यास नकार दिलाय। ते सध्या अज्ञात स्थळी रवाना झालेत। तर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची डोकेदुखी बंडखोरांनी अनेक ठिकाणी वाढवल्याचं चित्र दिसतंय। असं असताना बंडखोरांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपासूनच पुढाकार घेतलाय। असंतुष्टांची मोठी संख्या असलेल्या शहरांमधील प्रमुख नेत्यांना त्यांनी फोन केले आणि बंडाळी थांबवण्यास सांगितलंय। काही शक्तिशाली बंडखोरांशी ते स्वतः बोलल्याची देखील माहिती आहे। राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री फडणवीसांकडून संपर्क। निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद। उमेदवारी डावललेल्यांना भविष्यात संधी देण्याची ऑफर। काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। पक्षांतर्गत नाराजी रोखण्यासाठी केल्या सूचना।